नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। दिव्या दिशा फाउंडेशन आणि गोरक्षक सभा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हृदयस्पर्शी आणि ओजस्वी भाषणात श्रीराम कथा संदेश सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वर्धा रोड गोरक्षण संकुल मोरोपंत पिंगळे धंतोली या ठिकाणी हे आयोजन करण्यात आले। कथा प्रवचनाची वेळ दुपारी 3:30 ते 8 अशी असेल। पत्रकार परिषदेत माहिती देताना कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश मंत्री आणि आयोजन समितीचे पदाधिकारी म्हणालेत की विश्वस्त आणि खजिनदार स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या आवाजात रामकथा ऐकणं ही नागपूरकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे। कार्यक्रमांतर्गत गीता परिवार आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 23 डिसेंबरला सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 या वेळेत श्रीमद भगवत गीता जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। यावेळी शालेय विद्यार्थ्यांकडून गीतेच्या 12 आणि 15 अध्यायाचे सामूहिक पठण होणार आहे। नागपुरातील 75 शाळांमधील 10,000 शालेय विद्यार्थी या पाठात सहभागी होणारे गीता पठण करणार आहेत। हा गीता पाठ फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे। स्वागत करू इच्छितो। दिव्य दिशा फाउंडेशन हे 2017 साली बनलेलं आहे। असोसिएशन ऑफ पर्सन 2017 साली दास बोध इथे हिंदीमध्ये झालेलं आहे। 2013-14 डिसेंबर महिना असाच महिना असतो, त्यामध्ये महाभारताची कथा लक्ष्मीनगरमध्ये झाली। लक्ष्मीनगर 8 रस्ता चौकावर जे मोठं पटांगण आहे मागे अशोका हॉटेलच्या मागे, तिथे जवळपास 3000 लोक दररोज उपस्थित राहायचे तिथे। त्याचप्रमाणे दासबोधलाही तशीच उपस्थिती होती। आता ती जागा लहान पडेल असं एक आमच्या लक्षात आलं, म्हणून ही मोठी जागा पाहत होतो, शोधत होतो आणि शोधता एकदम लक्षात आलं की ही जागा चांगली मिळू शकते। माननीय सारंगजी गडकरी ह्या संस्थेचे गोरक्षण सभाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला होकार दिला आणि ही जागा आम्हाला मिळाली। येणाऱ्या 20 तारखेपासून 20 डिसेंबरपासून तर 26 डिसेंबर म्हणजे एकूण 7 दिवस ही रामकथा संदेश ही इथे होणार आहे। अनेक लोकांना वाटत असेल की रामकथा काय, ही पूर्ण रामायण नसून रामकथेमधून जनतेकरता काय संदेश हवा आहे, रामायणमधून काय संदेश ते देण्याचा प्रयत्न करणार आहे। अशी रामायण करायला गेलं तर जास्त दिवस लागतात, परंतु त्यावरून जनतेकरिता संदेश देण्यात यामधून येणार आहे। स्वामी, मी हिंदीमध्ये थोडंसं आता, स्वामी गोविंद देव गिरीजी जे आहे हे देव गिरीजी ये जो राम मंदिर निर्माण का ट्रस्ट बना है अयोध्या के, उसके आप प्रमुख ट्रस्टी है और कोषाध्यक्ष भी है। आज 1 महीने का भी समय बचा, बड़ी मुश्किल से 1 महीना ही बाकी नहीं है, और ऐसी परिस्थिति में उन्होंने हमारा आग्रह को वो टाल नहीं पाया। ये सही में कृपा है। 19 तारीख को स्वामी जी आने वाले हैं यहाँ, उनका मुखार विषय कथा का समय जो है वो 3:30 बजे से 8 बजे तक रहेगा। हमारे ध्यान में है अभी इसका पिछला अनुभव भी कि हम 4 बजे से कथा रखते थे 8 बजे तक के, और कथा कई बार 15 मिनट आधी घंटा आगे भी सरकती थी तो एक भी आदमी हटता नहीं था। उनका वक्तृत्व इतना अच्छा है कि वो आदमी यानी हटता नहीं है, और जो एक बार सुनने आ गया वो बोलता है कि नहीं अब तो मैं रोज आऊँगा। तो मेरा जनता से आपके माध्यम से आह्वान भी है कि वे इस कथा का लाभ लेवे। समाज प्रबोधन का कार्य है ये, और ये समाज प्रबोधन का कार्य लगातार तीसरी बार हम करने जा रहे हैं। हर 3 साल में करते हैं, लेकिन इस बार 17 और 7 23 इसका 17 और 6 23 इसका एकमेव कारण कि बीच में कोरोना काल था, 2-3 साल हम कुछ कर नहीं पाए, और इस बार और समाज के लोगों से ही ला करके इसका पूरा जो होता है फंड कलेक्शन वो समाज से ही लाते हैं। आप देख रहे हैं भव्य मंडप वगैरह ये सब निर्माण हुआ, और इसी के साथ ही जो ध्वनि के बारे में भी ध्वनि यंत्र वगैरह जो है उसकी भी एक अच्छी क्वालिटी बनती है, और माननीय सरसंघ चालक जी को भी वो सीढ़ी दी। इसका लाभ आप सब लेवे। उनका वक्तृत्व, उसमें बहुत सारी चीज़ें हमारे जीवन में ऐसे कई प्रसंग आते हैं कि उस समय हमने क्या करना,
तो ये हमारी जितनी भी कथाएं हैं, हमारे पुराण हैं, इन सब में से सब चीज़ का मार्ग मिलता है। कि 7,500 बच्चों तक हम पहुंचेंगे और 7,500 बच्चों को श्रीमद् भगवद गीता के 2 अध्याय पढ़ाएंगे। लेकिन ये उपक्रम इतना अच्छा चलता रहा, सभी का उत्स्फूर्त प्रतिसाद मिलता गया और 12,000 बच्चों तक हमारे कार्यकर्ता पहुँचे। 12,000 बच्चों को श्रीमद् भगवद गीता के 2 अध्याय पढ़ाए, जो शुद्ध उच्चारण के साथ ये सारे बच्चे कहते हैं। ही जी रामकथा संदेश आहे हे एक्झॅक्ट रामायण नाही आहे, त्या रामायणचा आधार घेऊन समाजाला कसल्या प्रकारचा संदेश द्यायचं हे स्वामीजींना आम्ही विशेष आग्रह केला। आणि स्वामीजींचा सुद्धा आग्रह होता की युवक लोकांना सुद्धा यामध्ये आणा। म्हणजे एक काळ मला आठवते 2014 साली की जेव्हा महाभारत ऐकली तेव्हा मला असं वाटलं की मी जेव्हा युवक होतो तेव्हाही मला का नाही कळलं किंवा त्यावेळेला असा प्रचार प्रसार का झाला नाही। म्हणजे आज त्याचा पश्चाताप वाटतो की हे खरं म्हणजे महाभारत ग्रंथ हे आपण आपल्या युवा अवस्थामध्येच ऐकायला पाहिजे, कारण त्यामुळे मार्ग आपला प्रशस्त होतो जीवनाचा। हे जीवन मार्ग दाखवणारे हे सगळे असल्यामुळे याचा चांगला परिणाम होऊ शकतो। म्हणून आम्ही आव्हान करू इच्छितो की युवकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग व्हावा, कारण हे फक्त काही मोक्षाचा मार्ग नाही आहे, हे जीवन कसं जगावं, जीवन कसं आपण कसल्या प्रकारचे संकट आपल्या समोर येतात त्या सगळ्या संकटातून मात करून आपण पुढे कसं जाऊ शकतो याचं मार्गदर्शन आपल्या या कथेंमधून मिळतं। नागपूरकरांना आव्हान करू इच्छितो की इतकी सोयीस्कर जागा नागपूरच्या मध्यभागी आणि हा जो रस्ता आहे म्हणजे मेट्रो स्टेशन इतकं जवळ आहे की वॉकेबल डिस्टन्स ज्याला म्हणतो असं आहे। परिसरामध्ये कोणीही जेव्हा जातो तर त्याला असं वाटतं की आपण पार्किंग कुठं करावं, तर ती पार्किंगची सुद्धा व्यवस्था आम्ही चांगली केलेली आहे। आणि अशा सगळ्यामध्ये सोयीस्कर असल्यामुळे आणि सगळ्याच प्रकारच्या ज्या नागरिक सुविधा असायला पाहिजे एका परिसरामध्ये त्या सगळ्या आम्ही इथे देत आहोत। काही VIP पासेससुद्धा देत आहोत। अशा प्रकारचं आम्ही सगळं व्यवस्था केलेली आहे। शाळकरी मुलांना हे गीता जे आहे, हल्ली आता मोठा निर्णय झालेला आहे सरकारचा की गीता महाभारत हे आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये टाकावं आणि त्या माध्यमातून गीता हे कोणती जातीवादी किंवा धर्मवादी नसून हे गीता मनुष्याच्या जीवनाचं एक मार्गदर्शन करणारी आहे। आणि ही बाब लहान लहान विद्यार्थ्यांना कशी कळावी म्हणून एक आम्ही सुरुवात म्हणून मोठ्या प्रमाणात गीतेचा प्रसार केला आहे। हे जे गीता परिवार जे आहे त्यांनी आणि मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला संपूर्ण देशामध्ये। तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधारणतः कोरोना कालमध्ये नागपूरमध्ये गीतेचे जे क्लासेस चालले ते जवळपास 5,000 लोक त्याचा फायदा घेतला त्यांनी आणि 300-400-500 लोक हे गीतेमध्ये अभ्यस्त झालेले आहेत, त्यांना आता पाठही झालं आहे, सगळंच झालं आहे। मी श्रीनिवास वर्णेकर। आजची प्रेस कॉन्फरन्स ही मुख्यत्वे करून दिव्य दिशा फाउंडेशन आणि गोरक्षण सभा यांच्यातर्फे आयोजित केलेल्या श्रीराम कथा संदेश या कार्यक्रमासंबंधी आहे। आणि त्याचप्रमाणे 23 तारखेला होणाऱ्या गीता जयंती महोत्सव या कार्यक्रमाची सुद्धा सगळ्यांना जाणकारी व्हावी, सगळ्यांना कळावं या दृष्टीने आजची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। जो 23 तारखेचा होणारा कार्यक्रम आहे गीता जयंतीचा तो केवळ शाळेच्या मुलांकरता आहे आणि याच्यामध्ये 10,000 नागपुरातल्या जवळपास 80 शाळांमधील 10,000 मुलं सहभागी होणार आहेत आणि जे गीता पठण सामूहिक रीतीने करणार आहेत। 12वा आणि 15वा अध्याय ते शुद्ध उच्चारणासह करतील। मुलांना चांगले संस्कार श्रीमद् भगवद्गीतेचे श्रीराम कथेचे संस्कार मुलांपर्यंत पोहोचावे हा यामागचा उद्देश आहे आणि म्हणूनच हे आयोजन पण आहे। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। कुठं चालला होता एवढ्या टेन्शन मध्ये? अरे इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो ना, म्हणून थोडा टेन्शन मध्ये आहो। अरे तर सिलेक्ट होशील ना। आणि जर सिलेक्ट नाही झालो तर काळजी करू नको मित्रा। महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग घेऊन आले आहे नमो महारोजगार मेळावा।
ज्यामध्ये भरपूर कंपन्या असतील आणि तिथे मिळेल रोजगारांच्या अनेक संधी। नमो महारोजगार मेळावा? हो, ह्या मेळाव्यामध्ये अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून नागपूर जिल्ह्यातील 10वी 12वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ते कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांच्या तिथेच मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत। चल मग आताच रजिस्टर करतो। चल, तुला आत्ताच गाडीवर सोडून देतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नमो महारोजगार मेळावा www.mahaswayam.gov.in वर आजच रजिस्टर